नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी, नर्मदे हर आणि या नर्मदा परिक्रमेच्या भाग 5 मध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. काल रात्री गोळी घेऊन झोपले मी. तुम्हाला सांगितलंच काल की माझ्या अंगात थोडीशी कणकण होती, थोडासा ताप आल्यासारखं वाटत होतं आणि त्यामुळे गोळी घेणं मस्ट होतं. गोळी घेतली, झोपही छान झाली, त्यामुळे सकाळी फ्रेश वाटत होतं. आणि पोयच्याचं राहण्याचं ठिकाण खरोखरच खूप छान होतं. म्हणजे रूम स्वच्छ होत्या, वॉशरूम स्वच्छ होत्या, आजूबाजूला झाडी, फुलझाडी, इतकं सुंदर वातावरण होतं. फुलझाडं भरपूर असल्यामुळे प्रसन्न वाटत होतं, त्यामुळे आम्ही फोटोसुद्धा भरपूर काढून घेतले. हवेतच खूप फ्रेशनेस होता, त्यामुळे मलाही तरतरी वाटत होती. हवेत गारवा आणि सकाळी नाश्त्याला मस्त गरमागरम बटाटे वडा. हे मी आवर्जून सांगेन. सचिन सराफ यांनी आमची 3 वेळेस चहा, नाश्ता, 2 वेळेस जेवण ही व्यवस्था अतिशय उत्तम ठेवलेली होती. गरम गरम आणि त्यातही आयतं मिळतंय, त्यापेक्षा अजून सुख बायकांसाठी काय असणार. मी खाऊन अजून एक क्रोसिन घेऊन टाकली. फोटो काढत असतानाच नवऱ्याचा फोन आला. त्याचा आवाज ऐकून मला बरं नाही आहे हे पुन्हा एकदा मला जाणवलं. आपल्या माणसाचा आवाज ऐकला की कौतुक करणारं कोणीतरी असलं की आपल्याला आपल्याला बरं नाही आहे हे पुन्हा एकदा जाणवतं. तसं ते झालं. आपल्यामुळे सगळ्यांना त्रास नको या भावनेने मी कोणाशी काही बोलले नाही, पण ताप होताच. अंगात थोडं काही झालं की आपण नवऱ्याकडून कसं कौतुक करून घेतो, म्हणजे मी तरी करून घेते. त्यामुळे त्याच्याशी बोलताना आवाज उगाचच घोगरा झाला. त्याने लगेच काळजीने विचारलं, "काय गं, काय होतंय, बरं नाही आहे का?" डोळ्यात पाणी येण्यासाठी एवढं पुरेसं होतं. त्याला तिथे काळजी नको म्हणून मी स्वतःला सावरलं आणि "नाही नाही, तसं काही नाही" असं म्हणत जुजबी सांगून, जुजबी बोलून फोन ठेवून दिला. आपल्याला जवळच जायचं आहे, इथे पोयच्यात स्वामीनारायण मंदिर आहे, हे बघायला जाणार आहोत असं सचिन यांनी सांगितलं. एक 10-15 मिनिटातच गाडी थांबली. बाहेरच 2 पायी परिक्रमा करणाऱ्या माताराम भेटल्या. पायी परिक्रमा करणाऱ्यांना माताराम असं तिथे म्हणतात. ह्या दोघी साधारण एक 40-45च्या होत्या आणि एक मुंबई आणि एक पुण्याची. दोघींच्या अजून सांसारिक जबाबदाऱ्यातून मुक्तता झालेली नव्हती आणि तरीही त्या घराबाहेर पडू शकल्या. त्यांचा निर्णय पाहून नतमस्तक झालो. आश्चर्यही खूप वाटलं की हे कसं जमवलं. सचिननी सांगितलं की 1 तासात परत या. तेव्हा त्यांच्याशी थोड्याफार गप्पा मारून आम्ही आत जायला निघालो. खरं तर माझी जायची इच्छा नव्हती, कारण मला आतल्या मंदिराची कल्पना नव्हती. वाटलं 1 तास कशाला लागतोय, दर्शन घ्यायचं आणि लगेच यायचं. आणि खरं सांगू, बाहेरून आत किती भव्य दिव्य आहे याची कल्पनाच येत नाही. मी तर विचार करत होते की गाडीत बसून राहावं, पण सचिन म्हणाले, "नाही नाही, तुम्ही हे सोडू नका, अतिशय सुंदर आहे, तुम्ही जाऊन या, खरंच पाहण्यासारखं आहे." आता सचिन एवढं म्हणतायत म्हटल्यानंतर खरंच काहीतरी असेल, म्हणून मी आतमध्ये गेले आणि आत गेल्यानंतर मात्र मी खरोखर मनापासून सचिनचे आभार मानले. किती सुंदर, किती भव्य, किती स्वच्छ, खरोखर अप्रतिम अशी वास्तू. प्रत्येक ठिकाणी सौंदर्य. किती पाहू आणि किती नको असं झालं. मूर्तीसुद्धा इतक्या कोरीव आणि अप्रतिम की बस. आणि तिथे वाजत असलेलं संगीत, मला बरं नाही आहे हेच मी विसरून गेले. खूप मोठा आवार. डोळ्यांमध्ये किती साठवून घ्यावं असं होत होतं. सगळं फिरण्यासाठी आम्हाला 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागला. सचिन 1 तास म्हणाले होते, पण बायकाच त्या. जिथे तिथे फोटो, थांबणं, पाहणं, गप्पा आणि त्याच्यामुळे 1 तासाच्या ठिकाणी आम्हाला 2 तास लागले. खरं तर इथे आम्ही 4-5 ताससुद्धा राहू शकलो असतो, म्हणजे पाहिजे होते असं वाटलं, इतकं ते छान होतं. फोटोला आणि मोबाईलला बंदी नसल्यामुळे तर 4-5 तास सहज चालले असते. तर तिथे फिरत असताना जाणवलं की ह्या अशा गोष्टी पाहण्यासाठी तरी नर्मदा परिक्रमा नक्की करावी. सचिनने चला चला करत अक्षरशः सगळ्यांना बाहेर काढलं. भालोदच्या मंदिरात शुभदाताईने फोन करून परवानगी घेतलेली होती. कोरोनाच्या नियमांमुळे भालोदचं मंदिरामध्ये सुद्धा परवानगी नाही आहे असं सांगण्यात आलेलं होतं. पण शुभदाताईंची तिथे ओळख होती आणि तिने ती ओळख काढून परवानगी घेतली आणि दर्शन होणार म्हणून आम्ही खुश होतो. त्यामुळे पाय निघत नव्हता तरी पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. वाटेत केळीच्या खूप बागा लागल्या. मग काय, गाडी थांबवून मैत्रिणींनी भरपूर फळं घेतली. अर्थात हे रोजचंच झालेलं होतं. गाडीतच फलाहार
आणि वेगवेगळी स्तोत्र म्हणणं हे आमचं चालू होतं. मी अजूनही थोडीशी नरम गरमच होते. डोळा लागला आणि डोळ्यासमोर एक मूर्ती अचानक आली. इतका प्रखर उजेड आणि इतका सुगंध की मी दचकून जागी झाले. मला प्रचंड घाम आलेला होता. अंगातलं स्वेटर काढून टाकलं. काय होतंय ते समजेना आणि ती मूर्ती डोळ्यासमोर समोरून हालेच ना. ह्याआधी मी ती मूर्ती कधीही पाहिलेली नव्हती आणि ती अचानक माझ्या डोळ्यासमोर का आली, मी ग्लानीत असताना का आली आणि माझ्या डोळ्यासमोर तो प्रखर उजेड, त्याच्यामुळे मी दचकून डोळे उघडले. हे सगळं काय होतं? ह्यालाच अनुभव म्हणावं का, की अनुभूती हीच का? मी कोणालाच काही सांगितलं नाही. पण मग माझ्या अंगातला ताप हळूहळू थोडा थोडा उतरला. भालोदला पोचलो. तिथे गायत्री मातेचं मंदिर आहे. आम्ही तिथेच जेवण करणार होतो. आधी दर्शन करण्यासाठी दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं म्हणून गेलो. तोपर्यंत मावशी ज्या आलेल्या होत्या बरोबर, त्यांनी स्वयंपाकाला तिथे सुरुवात केलेली होती. अतिशय प्रसन्न दत्त मंदिर. एकमुखी दत्त तिथे आहेत आणि ती मूर्ती पाहिली आणि मी दचकले. आता का, तर कारण हीच मूर्ती गाडीत माझ्यासमोर, माझ्या डोळ्यासमोर आलेली होती आणि तेव्हा ते दत्त महाराज आहेत. एकमुखी दत्त महाराजांची ती मूर्ती आहे हे मला माहिती नव्हतं, मला समजलं नव्हतं. ही मूर्ती एका अखंड अशा शाळीग्रामात बनवलेली आहे. छातीवर प्रतापे महाराज यांना ही मूर्ती बडोद्याच्या निखारे कुटुंबाच्या शेवटच्या वारस काशीबाई यांनी दिली आहे. याची कथा तिथे असणारे एक भाविक आहेत त्यांनी सांगितली. प्रतापे महाराजांची मात्र भेट काही झाली नाही. भालोद येथे प्रतिष्ठापना 1995 साली झाली. प्रत्यक्षात मूर्ती बरीच प्राचीन असावी, कारण दत्त मूर्तीपूजा करणाऱ्या काशीबाई या तिसरी पिढी होत्या. इथेच टेंभे स्वामींची ही मूर्ती आहे. मंदिराच्या मागेच घाट आहे. बऱ्याच पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. खड्या पायऱ्या आहेत त्या. एकतर आपल्याला दर्शन झाले ती दत्त मूर्ती आणि इथली जी दत्त मूर्ती आहे ती सारखी कशी, हा प्रश्न मला बेचैन करत होता. माझी अस्वस्थता वाढत होती. घाटावर जाऊन नर्मदा मैयाचं दर्शनही घेऊन एक विचारातच माझी मी एकटी पुढे आमची जिथे बस थांबलेली होती तिथे निघाले. कधीही न पाहिलेली दत्त मूर्ती मला कशी दिसली हे मला खरंच समजत नव्हतं. त्याचं उत्तर खूप लॉजिक लावूनही मला सापडत नव्हतं. हे म्हणजे कधीही अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याने बोर्डात पहिलं येण्यासारखं आहे असं मला वाटलं. 5-10 मिनिटांच्या अंतरावर बस होती, पण त्या जागेतून निघताना मला प्रचंड त्रास होत होता. पाऊल पुढे टाकवतच नव्हतं. अंगात ताप वाढायला लागला. गाडीपर्यंत येईपर्यंत मी चांगलीच तापलेली होते. हातपाय थरथरत होते. तोंडाला कोरड पडली होती. चेहरा लालबुंद झालेला होता. डोळे लाल भडक झालेले होते. मी कशीबशी गाडीत येऊन बसले. माझी अवस्था अजगरबाईंनी पाहिली आणि राणी मावशींना त्यांनी सांगितलं की बहुतेक मला चक्कर येते, मला काहीतरी त्रास होतोय. बंडू पाणी घेऊन पळत आला. पाणी पिलं, पण मला काय होतंय तेच मला कळत नव्हतं. डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं आणि नजरेसमोर सतत दत्त महाराज. म्हणजे डोळे बंद केले की महाराजांची मूर्ती. जेवणाची इच्छाही नव्हती. कसाबसा थोडा भात खाल्ला. तिथेच आत ओसरी होती. मायासारखा आग्रह करत होती, तू तिथे जाऊन झोप, तुला बरं वाटेल. तिथे जाऊन झोपले. मी गुंगीत असल्यासारखेच होते. डोळ्यासमोर सतत ती मूर्ती येत असल्यामुळे आणि सतत ग्लानीत असल्यामुळे सतत फक्त त्यांची मूर्ती एवढंच मला दिसत होतं. आणि हा असा अनुभव मला पहिल्यांदाच येत होता. माझं मन मला म्हणजे मी स्वतःच मानायला मला जरा कठीण जात होतं की हे माझ्या बाबतीत असं कसं काय घडतंय. मी एवढी श्रद्धाळू नाही आहे. खूप भक्तिभावाने आजपर्यंत मी फार काही केलेलं नाही आहे. मग मला असा अनुभव कसा येईल असं मला सारखं वाटत होतं. आणि हा असा अनुभव आपल्याला खरंच येतोय का हेही मला समजत नव्हतं. ते आतपर्यंत पोचतच नव्हतं की हे आपल्याला काय होतंय. दुसऱ्या कोणी जर मला असं काही सांगितलं असतं की माझ्या बाबतीत असं झालंय, तर कदाचित माहिती नाही मी विश्वास ठेवला असता की नाही, मनाचे खेळेत म्हणून सोडून दिलं असतं का. म्हणूनच मी कोणाला काही सांगितलं नाही, कारण बरोबरच्या मैत्रिणी सगळ्या समविचारी माझ्यासारख्याच आणि हे आपल्या मनाचे खेळ आहेत का
म्हणून मी गप्प बसले. पण मनाचे खेळ म्हणावे तर कधीही न पाहिलेली मूर्ती माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी तिथे मंदिरात मला कशी दिसली, हा खरंच मला आत्तापर्यंत अजूनही पडलेला हा प्रश्न आहे. पण त्या दिवशी गप्पा बसले, पण मला असं वाटलं की आज मात्र हे तुम्हाला सगळ्यांना सांगावं की हे काय होतं. ज्यांना माहिती असेल त्यांनी मला जरूर सांगा की माझ्या बाबतीत हा जो मला अनुभव आलेला होता त्याला काय म्हणता येईल, काय होता तो. आणि तो सुगंध आणि तो उजेड आणि ती मूर्ती मी कधीच आयुष्यात नाही विसरू शकणार. असो, पुढचा टप्पा होता कटपोर. आम्ही निघालो. कटपोरच्या अलीकडे 20 किलोमीटरवर बलबला कुंड आहे, तिथे गेलो. या ठिकाणी नर्मदे हरचा जोरात आवाज दिला की कुंडातील बुडबुडे वाढतात असा समज आहे. वाढतात म्हणजे सगळ्यांनी ते पाहिलंय. सगळ्या मैत्रिणी हे कुंड बघायला गेल्या, पण मला इतका प्रचंड थकवा होता की मी जाऊ नाही शकले. मी गाडीतच बसून राहिले. भृगुऋषी रोज नर्मदेवर स्नानासाठी जात आणि त्यांचं वय झाल्यावर त्यांना रोज स्नानासाठी नर्मदेकाठी जाणं होईना. नर्मदा म्हणाली की तुझ्या मागे येईन, फक्त तू मागे वळून पाहायचं नाही. ज्या ठिकाणी भृगुऋषींनी मागे वळून पाहिलं ते ठिकाण म्हणजे हे कुंड. आणि जेव्हा जेव्हा नर्मदेचं पाणी वाढतं किंवा कमी होतं तेव्हा या कुंडातील पाणीही कमी जास्त होतं, ही माहिती मला आल्यावर मैत्रिणींनी सांगितली. ह्या सगळ्याच गोष्टी खरंच खूप आकलनापलीकडच्या आहेत. कटपोर इथे पोचायला संध्याकाळ झाली. 7 तरी वाजून गेले असतील. आमचे उतरण्याचे ठिकाण म्हणजे एक कौलारू घर होतं, अतिशय उबदार घर. एका हॉलमध्ये सगळ्यांसाठी गाद्या टाकून ठेवलेल्या होत्या. स्वच्छ आणि छान सोय होती. स्वयंपाक होईपर्यंत आमची छान आरती नर्मदाष्टक म्हणून झालं. इथून पुढे तटपरिवर्तन होणार होतं. 2 ते 2:30च्या दरम्यान आम्ही जहाज प्रवासासाठी निघू असं सचिनने सांगितलं. आमची गाडी तटाच्या दुसऱ्या बाजूला सकाळी 7 वाजता येऊन थांबणार होती. खरं तर गाडीने गेलं तर फक्त 1 तासाचा प्रवास आहे, पण तसं गेलं तर नर्मदा मैया ओलांडली जाते, म्हणून हा समुद्रातून प्रवास. पहाटे 4च्या दरम्यान बोटी सुटतील असं समजलं आणि भरतीच्या वेळेनुसार हा प्रवास करावा लागतो असंही सचिन यांनी सांगितलं. रात्री बराच वेळ मैत्रिणी गप्पा मारत होत्या. हवा इतकी छान होती, घर इतकं छान होतं, इतक्या जणी सगळ्या जमलेल्या होत्या. पण मी मात्र त्या गप्पांमध्ये सहभागी होऊ शकले नाही. दुपारी आलेला ताप, तो आलेला अनुभव, डोळ्यासमोरचे दत्त महाराज, ते सगळं पुन्हा पुन्हा मला आठवत होतं. मी स्वतःलाच सारखे प्रश्न विचारत होते. अजूनही मी ग्लानीतच असल्यासारखे होते आणि त्यामुळे गप्पांमध्ये मी सहभागी न होता लगेच झोपून गेले. कारण दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता उठायचं आहे आणि समुद्र प्रवासाबद्दलची, बोटीतूनच्या प्रवासाबद्दलची खूप जास्त उत्सुकता असल्यामुळे ते माझ्याकडून मिस होऊ नये म्हणून रात्री कोणाशी गप्पा न मारता मी झोपले. आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं हे डोक्यात होतंच. पुन्हा भेटू उद्याच्या भागात. दुसऱ्या दिवशी समुद्र प्रवास आणि अतिशय रोमांचक असा प्रवास उद्याच्या भागात असणार आहे. तर उद्याचा भाग नक्की पहा. हा भाग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नर्मदे हर.